सर्व क्षेत्रात अग्रेसर आणि गजबजलेलं हे पुणे शहर. ऐतिहासिक ठेवा ही पुण्याची मोठी ठेव. नांगरानं सुरुवात होऊन स्वराज्याचा सूर्योदय झाला तो इथेच. इथल्या मातीला सुगंध आहे कर्तृत्वाचा, समर्पणाचा. समाजसेवेच्या प्रांगणात उत्तमतेचं शिखर, विनयाच्या स्पर्शानं पावन झालेली माती इथलीच. या मातीचा हा गुणधर्म घेऊन इथे 61 वर्षांपूर्वी अंतरीच्या ओलाव्यातून, आत्मीयतेतून एक बी अंकुरलं. आज अनेकांना आधार वाटणारा हा वटवृक्ष झाला. आज सगळे जमताहेत संचालकांच्या बैठकीसाठी. माणसाच्या जीवनात जसे चढ उतार येतात तसे संस्थेच्या जीवनातही येतात. संचालक मंडळाच्या वतीने यावर्षीचा अहवाल सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. 14 वर्षांच्या प्रदीर्घ आणि काळ्या कुट्ट कालखंडातून विपरीत परिस्थितीशी संघर्ष करीत नवलवर्तले गे माये उजळला प्रकाशू ही ज्ञानेश्वर माऊलींची उक्ती आपण सार्थ ठरवली आहे. या अस्तित्वाच्या लढ्यात समर्पित आणि त्यागी सेवक, संयमी भागधारक आणि निष्ठावान ग्राहक यांची अमोल साथ लाभली. त्याचबरोबर संचालक मंडळाने घेतलेले अचूक, धाडसी आणि समयोचित निर्णयही या यशोगाथेला कारणीभूत ठरले. या निमित्ताने स्थापनेपासूनचे भागधारक श्री वासुदेव श्रीधर खाडीलकर यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करत आहोत. मोरपंत, हा सत्कार स्वीकारताना आठवण येते ती तुमचीच, फक्त तुमचीच. रे वाशा, अहो वासुदेवराव, आणि तुम्ही काय असे सगळे गप्प बसलायत? काय झालं? हाताश होऊन बसण्यात काय हशी? नोकऱ्या मिळत नाही. अरे हीच संधी समजा. आता बघा, त्या संभाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आर्थिक अडचण तुम्हीच दूर केली ना. अरे अनेक अडचणी असतात व्यक्ती जीवनात, समाज जीवनात. त्या अडचणींवर मात करण्यासाठी पाहिजे निश्चय. बघा, त्या दगडांकडे बघा. त्यांची भिंत उभी राहील आणि केवढं पाणी अडवलं गेलं. आणि तुम्ही एवढी मर्द माणसं ठरवलं तर छोटा बांध घालता येणार नाही. अरे येणारच. मग बघत काय बसलाय नुसते? अरे घाला ना बांध, अडवा. ₹23,000 जमा झाले.
कामगार आहेत का सेवक? हो, एवढंच नाही, या सेवकांनी बँकेच्या ऑफिससाठी लोकांकडून खुर्च्या टेबलं गोळा केली. तिजोरी सुद्धा. शुभारंभाच्या सोहळ्यासाठी सगळ्यांना घरोघरी जाऊन अगत्यानं निमंत्रण दिली. त्यांच्यासाठी प्रसादही घरूनच तयार करून आणलाय. बघा, निमंत्रित म्हणून आले आणि ठेवीदार खातेदार झाले. ही यांची शक्कल. छोट्या छोट्या गरजांची पूर्तता करून घेण्यासाठी बँकेत ग्राहक येऊ लागले. अशा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी विश्वासानं कर्जाची मागणी होऊ लागली आणि बँकेच्या कार्याला गती मिळाली. अरे रे, 3,000 रुपयांचा तोटा. सगळे स्तब्ध, चिंतातूर, हताश. काय चुकलं? कुठे चुकलं? सारेच आत्मविश्लेषणात मग्न. त्यातून विचार, चर्चा. काय करणार होता आपण? सांगा ना, काय करणार होता आपण? अरे असे हिंमत हारून कसं चालेल? नाही पण अहो, आपण कोणीही हिंमत हारता कामा नये. बस, ठरलं. अधिक सतर्क राहायचं, तज्ञांचा सल्ला घ्यायचा आणि पुढे वाटचाल करायची, पण पाऊल मागे घ्यायचं नाही.